नमस्कार मंडळी, आज आपण बघणार आहोत हेल्दी आणि केस गळतीसाठी उपयुक्त अशी कढीपत्त्याची चटणी कशी बनवायची ते. चला तर मग बघूया कशी बनवायची ते. तर मी इथे पहिल्यांदा थोडंसं तेल टाकलं आहे पॅनमध्ये आणि त्यामध्ये 5 लाल मिरच्या घेतलेल्या आहे आणि 2-3 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आहे. तर पावसाळ्यामध्ये मिरच्या ह्या थोड्या सॉफ्ट होतात, त्यामुळे जोपर्यंत मिरच्या कडक होत नाही आणि लसूण थोडासा लाल होत नाही तोपर्यंत आपण मस्त इथे भाजून घेऊया. मंद आचेवर भाजायचे, गॅस फुल नाही करायचा, नाही तर जळून जातील मिरच्या. त्यानंतर थोडेसे जिरं टाकून ते पण आपण भाजून घेऊया. इथे जिरे, मिरच्या आणि लसूण भाजल्यानंतर ते आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया. तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत बघत असाल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्यानंतर मी आता इथे अर्धी वाटी घेतलेलं आहे किसलेलं खोबरं. ते व्यवस्थित असं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे. खोबरं किसूनच टाका शक्यतो, कारण की मोठे तुकडे जर टाकले तर ते दळत नाही लवकर. त्यानंतर आता आपण इथे थोडेसे तीळ घेतलेले आहे. तीळ पटकन 2-3 सेकंदच भाजायचे आहे, थोडेसे गरम होईपर्यंत, कारण की ते तडतड वाजतात आणि पॅनच्या बाहेर येतात. आता मेन इन्ग्रेडियंट आपला तो म्हणजे कढीपत्ता. तर मी इथे 2 वाट्या कढीपत्ता धुवून स्वच्छ करून घेतलेला आहे. त्याच्यातलं पाणी निथळून घेतल्यानंतर कढईत टाकलेला आहे तो भाजण्यासाठी. व्यवस्थित परतून घ्यायचा आहे. 3 ते 4 मिनटं मंद आचेवर व्यवस्थित परतून घ्यायचा, त्यानंतर तो क्रिस्पी होतो. तर आता पावसाळ्यामध्ये थोडेसे डाग पडलेले आहे पानांवरती पावसामुळे, त्यामुळे ते थोडेसे डाग दिसत आहे कढीपत्त्यावरती. व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे पूर्ण कडक होईपर्यंत. हे बघा, इथे मस्त कडक झालेलं आहे. 2 ते 3 मिनटं लागतात मंद आचेवर भाजायला. त्यानंतर इथे आता मी शेंगदाणे घेतलेले आहे. हे भाजलेले आहे. आधीच माझ्याकडे भाजलेले शेंगदाणे होते, त्यामुळे मी ते भाजले नाही. त्यानंतर जे भाजलेलं साहित्य होतं आपल्याकडे ते सगळं व्यवस्थित मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आहे. त्यानंतर आता इथे मी इथे फुटाणे टाकलेले आहे थोडेसे. त्याने टेस्ट खूप छान येते. तुम्ही पण ट्राय करताना थोडेसे फुटाणे टाकून बघा. त्यानंतर मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. बघा, छान झालेली आहे. तुम्ही पण करून बघा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये. थँक्यू.